तर महाडीबीटीवर आल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकाअंतर्गत आपल्याला ड्रोनसाठी अर्ज करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला बाबी निवडा या घटकावर आधी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा फॉर्म येणार। या फॉर्मवर आपल्याला सर्व माहिती भरायची आहे। इथे बघू शकता मुख्य घटकामध्ये भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्राची आपण निवड केलेली आहे। त्याच्यानंतर हा बघू शकता फॉर्म आहे। इथे बघितलं तर आपल्याला तपशील दिसेल। तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन असेल आपल्याला। त्या दोन ऑप्शनपैकी आपल्याला पहिला हा फार्मरसाठी आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहे, दुसरा FPOसाठी आहे। तर आपण पहिला फार्मरसाठी निवडलेला आहे। त्याच्यानंतर मशीनीचा प्रकार त्या ठिकाणी आपण किसान ड्रोन लहान व मध्यमची निवड केली आहे। प्रकल्प खर्च या ठिकाणी 10 लाख टाकलेला आहे आणि यांत्रिक सामग्री अवजारेमध्ये किसान लहान ड्रोन याची निवड केलेली आहे। ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जतन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला हा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे। पण हा पूर्ण पद्धतीने सबमिट झालेला नाही आहे। आता आपला फॉर्म हा आपल्याला महाडीबीटीवर अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर इथे बघू शकता आपल्याला हा फॉर्म पूर्ण या ठिकाणी दिसत आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे बघू शकता नॉट अप्लाइड म्हणून लिहून आलेले आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। मेन मेन्यूवर जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी दिसतंय अर्ज सादर करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी बघू शकता आपण अर्ज सादर करा या ठिकाणी आपण क्लिक करा। त्याच्यावर असा प्रकारचा मेसेज आला, ओके केलंय। त्याच्यानंतर आपण पहा यावर गेलोय। या ठिकाणी आपल्याला अर्ज दिसलाय आपला की हा आपण अर्ज केलेला आहे। तर हा अर्ज आपण व्यवस्थित बघू शकता। आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत आपण ड्रोनसाठी आपण हा अर्ज केलेला आहे। आता आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला सर्व शर्ती व अटी मंजूर आहे यासाठी। त्याच्यानंतर पेमेंटची प्रोसेस करायची आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी असा फॉर्म दिसेल। इथे बघू शकता 23.60 रुपये आपल्याला टोटल हे इथे पैसे पे करायचे आहे, पेमेंट करायचं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पेमेंटसाठी आलोय। त्याच्यानंतर नेट बँकिंगवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे पेमेंटचं ऑप्शन येते। त्याच्यावर क्लिक केलंय की तुम्हाला एक QR कोड येणार, 2 मिनिटाचा वेट घेईल। तर इथे बघू शकता आता तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी QR कोडचं ऑप्शन दिसेल। तर त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक QR कोड असेल। त्या QR कोडवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। जसं तुमचं पेमेंट झालं तसंच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो तिथे अपलोड होणार आहे महाडीबीटीवर। आता अशा पद्धतीने तुमचं हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर याच्यासमोर तुम्हाला जी समोरची माहिती आहे ती म्हणजे तुम्हाला होणार की तुम्हाला महाडीबीटीकडून तुम्हाला मेसेज येणार की तुमचं सिलेक्शन हे ड्रोनसाठी झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक कोटेशन, टेस्ट रिपोर्ट या सर्व कागदपत्रांची अपलोड केल्यानंतर पुन्हा एक मेसेज येईल पूर्वसंमतीचा। त्याच्यानंतर पूर्वसंमती आल्यानंतर आपल्याला ड्रोन घ्यायचे असते। तर याबद्दलची संपूर्ण माहिती समोर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, अधिक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि काही जर माहिती समजली नसेल किंवा तुम्हाला ड्रोन घ्यायचा आहे, सबसिडीसाठी कसं अप्लाय करायचं आहे या सर्व माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता। धन्यवाद।